हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की तो कोरोना काळ आणि त्याच्या काय आठवणी होत्या किंवा घडलेले भयानक प्रसंग वगैरे. तर ह्याच्याबद्दल मी तुम्हाला आमच्याबरोबर पण तसाच एक प्रसंग घडला होता. तुम्हाला मी सांगणार आहे काय घडलेलं ती. 2019 मध्ये लास्टला म्हणजे डिसेंबरच्या टाइमला चीनमध्ये हा प्रकार खूप चालला, म्हणजे कोरोनाचा प्रकार खूप चालला होता. त्याच वेळेस माझी नेमकी डिलिव्हरी झाली होती ना. आणि त्याच वेळेस डिलिव्हरी झाली होती डिसेंबरमध्ये, 20 डिसेंबरला माझ्या पहिल्या मुलाच्या टायमिंगला. मग बातम्यांमध्ये, न्यूजमध्ये इतकं म्हणजे इतकं ते दाखवत होती चीन मधलं किती लोक मेले, काय झालं काय नाही ते सगळं दाखवत होते. मग कुणाला एवढा विश्वास नव्हता किंवा कुणाला असं वाटत पण नव्हतं की इकडं भारतात असं काय होईल किंवा इकडं येईल काहीतरी असं होईल. आणि एवढं मोठं पुढं काहीतरी घडल म्हणून काय वाटलंच नव्हतं एवढं. मग तुम्हाला सांगते, मार्च पर्यंत मी 8 मार्च पर्यंत मी गावालाच होते. आणि मग हे मला गावाला घ्यायला आले, म्हणजे आमची गावची यात्रा असते त्या टाइमिंगला. महाशिवरात्री झाली की यात्रा असते, मग त्या टाइमिंगला आले होते घरी आणि आम्हाला पण घ्यायला आले होते. मग आम्हाला घ्यायला आले होते त्यामुळं आम्ही त्यांच्यासोबतच आलो ना इकडं. 8 मार्चला इकडं आलो आणि 8 मार्चला इकडं आल्यानंतर असं कळलं की इकडं पण थोडं थोडं यायला लागले. आणि म्हणजे इकडं पण तो कोरोना, इकडं आपल्या भारतात पण कोरोनाचे रुग्ण सापडायला लागले. मग आता मग काय करायचं. मग त्याच्यानंतर मग आलो आम्ही वगैरे. मग किती तो 22 मार्चचा कर्फ्यू, 22 मार्चला तर कर्फ्यूच लागला होता ना. आणि मग आल्यानंतर किती दिवस, 15 ते 20 दिवस, 15 दिवसातच डायरेक्ट तो 22 मार्चला तो कर्फ्यू पडला. कर्फ्यू पडल्यानंतर म्हणजे त्या दिवशी कर्फ्यू लागू होणार आहे असं, म्हणजे रविवारच होता ना, कर्फ्यू लागू होणार आहे असं थोडं कळल्यावर लगेच ह्यांनी गाडी पण बुक केली होती. म्हणजे माझ्या मिस्टरांनी गाडी पण बुक केलेली गावाला जाण्यासाठी. पण गाडीवाले घाबरायला लागले नंतर. मग की नको बोलले, तिकडून आम्हाला सोडलंच नाही तर मग आम्ही अडकून बसू, आम्ही तिकडच हे करू, म्हणजे आम्हाला अडचण होईल, आम्ही काही येत नाही म्हणून कोणताच गाडीवाला तयार होईना यायला. मग 22 मार्चला कर्फ्यू लागला. मग नंतर सगळंच बंद झालं ना. कोणालाच कुठेच जाता आलं नाही, इकडून तिकडून कोणालाच कुठं चालता आलं नाही. आणि माझा मुलगा होता तो एकदम 2-2.5-3 महिन्याचाच होता ना, जास्त काही नव्हता. मग आम्हाला इथंच राहावं लागलं. म्हणजे आम्ही शहापूरमध्ये राहतो ना, तर आम्हाला इथं शहापूरलाच राहायला लागलं. आणि मग त्याच्यानंतर मग इतकं म्हणजे इतकं पूर्ण घरात बंद आणि सगळं सगळ्या गोष्टी 2-2.5 महिने आम्ही बरोबर असे काढले. म्हणजे फक्त शेजारीच जायचं, दुसरीकडे कुठं नाही, इकडं नाही, बाजारात नाही, कुठं नाही, कुठं नाही. कारण सगळंच बंद होतं ना. त्याच्यामुळे इतकं काही चालू नव्हतं, काहीच काहीच म्हणजे काहीच चालू नव्हतं, पूर्ण सगळं बंद होतं. आणि मग रात्रीच्या टायमिंगला पण ते गाड्या फिरायच्या. नंतर याला आजूबाजूला याला नेले, त्याला नेले, हे झालं ते झालं. मुलगा छोटा होता त्यामुळं भीती होतीच जराशी. आणि मग तो 2.5 महिने गेले नंतर, तरी पण आम्ही 2.5 महिने असेच काढले तिथं. 2.5 महिने गेल्यानंतर, 2.5 महिन्यानंतर ते परवानगी काढून जायचं गावाला निघाला ना, त्यावेळेस मग आम्ही परवानगी काढली. आणि परवानगी काढून ह्यांचा एक मित्र वसायला राहतो ना, तर त्या मित्राची गाडी गाडी होती. तर त्यांनी मग तो बोलला मी येतो सोडायला म्हणून, फक्त परवानगी काढा तुम्ही. परवानगी काढली. सरकारी हॉस्पिटल मधून आम्ही सगळ्यांच्या ते कोरोनाचे चेक केले, कोरोनाची टेस्ट केली, चेक केलं. आणि कुणालाच काही नव्हतं म्हणून त्यांनी आम्हाला परमिशन सुद्धा दिली की तुम्ही जाऊ शकता म्हणून. मग गेलो तर किती बरोबर शहापूर ते माळशिरस मध्ये तरंगगाव आहे. तर तिथं जायला आम्हाला किती 18,000 रुपये काहीतरी घेतले होते गाडीला. आम्ही स्पेशल गाडी करून गेलेलो ना, तर 18,000 रुपये घेतले होते. बरं ठीक आहे, पैसे पण जाऊ द्या. आम्ही गेलो आणि गेल्यानंतर आमच्या घराच्या बाजूला तिकडं माळ आहे. आणि आमच्या घराच्या शेजारी माळ आहे. म्हणजे आमची पहिली घरं ना सगळी अशी मोठी फॅमिली असल्यामुळं सगळ्यांची घरं एक लेवलच होती. आणि त्यावेळी सगळी त्याच घरात राहत होती. म्हणजे आता सगळ्यांनी इकडे तिकडे घरं बांधल्यात, म्हणजे ज्याच्या त्याच्या शेतामध्ये घरं बांधल्यात, त्यामुळे ज्याच्या त्याच्या शेतात राहायला गेल्यात. आणि मग आम्हाला माळावर राहायला, म्हणजे घरापासून एकदम लांब तिकडं माळावर ठेवलं होतं आम्हाला. कारण 14 दिवस क्वारंटाईन करतात ना, मग 14 दिवस क्वारंटाईन करायचं होतं, त्यामुळे आम्हाला तिकडे माळावर ठेवलं होतं. आणि माळावर ठेवलेलं तर माझे दाजी, म्हणजे माझी बहीण पण तिथं त्याच गावात राहते ना, तर त्या दाजींनी त्यांचा ट्रॅक्टरची ट्रॉली आणून तिथं ठेवली होती. म्हणजे तिथं लावली. ते बोलले की ट्रॉली खाली तुम्ही राहा, आणि नाही तर तिथं कागदाची वगैरे पाल करून वगैरे व्यवस्थित घरातले देतील,
तर तिथं राहावा तुम्ही म्हणून आम्ही तिकडं आम्हाला तिकडं माळावर म्हणजे घराच्या पासून लांब एकदम ठेवायला तिकडं ठेवण्यासाठी ट्रॉली आणून ठेवली आणि मग आम्ही ट्रॉली खाली आणि मग त्या दिवशी सकाळी सगळे येऊन वगैरे गेले आणि मग आम्हाला कागद वगैरे पण देऊन गेले. पण कागद नुसता फक्त देऊन गेले आणि कुणीच काय करू लागितलं नाही घरातल्यानी. आता त्यांना पण भीती होतीच की बाबा हे मुंबईवरून आलेत आणि तिकडं जास्त पसरलंय म्हटल्यानंतर ह्यांना पण म्हणजे जवळ कोणी येतच नव्हतं त्या त्या काळात जवळ कोणी एवढं जास्त कोणाच्या येतच नव्हतं. मग आम्हाला फक्त कागद आणून दिला आणि त्यांनी म्हणजे जे काय गावातली 4 माणसं जमा व्हायचे ना तर त्यांनी सांगितलं होतं की ह्यांना चांगलं व्यवस्थित पाल करून वगैरे द्या आणि मग नंतर राहू द्या ह्यांना काय अडचण नाही हे टेस्ट वगैरे करून आले तर पण तरी पण आम्हाला फक्त कागद दिला आणि कोण मदतीला आलं नाही आणि त्याच दिवशी इतका म्हणजे इतका पाऊस लागला ना लय पाऊस लागला म्हणजे खाली ट्रॉलीच्या खाली तर त्या आम्हाला म्हणजे टायलीच्या खाली तर आम्हाला काही राहताच नाही आलं म्हणजे थांबताच नाही आलं कारण पाऊस सगळीकडून आणि पाणी त्याच्या खाली शिरलं. मग आम्ही सामान ट्रॉलीत टाकलं आणि म्हणलं वरनं कागद घ्यायचा आणि वरनं कागद घ्यायचा ना कागदात खाली मस्त राहूया. पण काय इतकं वारं आणि इतका पाऊस म्हणजे कंटिन्यू रात्रभर पाऊस होता आणि हे वाऱ्यामुळे कागद उडायचा कागदाचा आवाज यायचा आणि 6 महिन्याचं पोरग 6 महिने पण नव्हतं झालं त्याला 7 महिन्यात 5.5-6 महिन्याचं पोरग त्याच्यात मी हे आणि आम्ही तिघच कोणी बघायला आलं नाही की काय झालं असेल ह्यांचं काय नाही इतका पाऊस चालू आहे वारं आहे काय मग काय झालं असेल काय नाही कोणी सुद्धा रात्रीचं बघायला आलं नाही किंवा नाही रात्रभर पाऊस सगळं आमचं हातरून पांघरून भिजलेलं आमचं सगळं म्हणजे सगळं भिजलं होतं. कपडे सगळे भिजलेले पोरग रात्रभर भिजत होतं आम्ही रात्रभर भिजत होतो पण कोणी सुद्धा बघायला तिकडं आलं नव्हतं. आणि मग आम्ही सकाळचं बघितलं तर सकाळचं सगळं म्हणजे सगळं भिजलेलं हातरून पांघरून तसंच आम्ही त्याच्यावरच मग सकाळचं पण हे केलं कुठं काय आंघोळीला का पाणी आहे का काय आहे का सोय आहे का कारण माळावर असल्यामुळं काहीच सोय नव्हती कसलीच सोय नव्हती आणि कुणी जवळ पण येत पण नव्हतं जवळ लांबच जेवण वगैरे ठेवायचे हे करायचे काय आंघोळ नव्हती त्या दिवशी काय नव्हतं रात्रभर पावसात भिजलेलं होतं म्हणलं सगळ्यांना तर सर्दी खोकला तर झाला तर मग काय खरंच नाही आता पावसात भिजल्यामुळे म्हणलं जावं लागलं दवाखान्यात तर अजून ती भीती वाटायला लागली म्हणून मग तरी पण त्या दिवशी बघितलं आम्ही कारण रात्रभर पाऊस असल्यामुळे दिवसभर मग जरा ऊन पडलं होतं कारण गावाला कसं पाऊस आला की नंतर ऊन लगेच पडतं त्याच्यामुळे गावाला काही इतकं टेन्शन नाही. मग ऊन पडलं होतं दिवसभर पण तरी पण आम्हाला भीती होतीच की संध्याकाळी पाऊस चालू झाला आणि 4 वाजल्यापासून नंतर पाऊस झाला तर मग चालू झाला तर मग काय करायचं आणि आम्हाला हातरायला पण नव्हतं पांघरायला पण नव्हतं काहीच नव्हतं कारण जे होतं ते आमच्याकडे भिजलेलं होतं ना सगळं. मग आता काय करायचं मग 4 वाजल्यापासून अजून आभाळ भरलं अजून पाऊस चालू झाला मग नंतर काय करायचं आणि ह्यांचा त्यात मोबाईलला चार्जिंग नव्हती वगैरे काही नव्हतं मोबाईल पण बंद झालेला कोणाला फोन करता येत नव्हता मोबाईलचा डिस्प्ले केलेला त्यामुळे काही दिसत पण नव्हतं मोबाईल मधनं की काय करायचं काय नाही काहीच सुचत नव्हतं. आणि मग शेवटी ज्या दाजींनी आमची ट्रॉली आणून तिथं लावलेली ना ते दाजी आले आणि ते बोलले की त्यांचा फोन येत होता आम्हाला सारखा की काय झालं काय नाही पाऊस येतोय मग कसं काय मग ते बोलले शेवटी मग आम्ही ठरवलं की नाही मराठी शाळेत जायचं म्हणून मराठी शाळेतच राहूयात म्हणलं इथं काही 14 दिवस निघणारच नाही एकच दिवस हालत अशी झाली जर पाऊस कंटिन्यू चालू राहिला असता तर मग कशी हालत झाली असते म्हणजे काहीच करता आलं नसतं ना म्हणून मग आम्ही ठरवलं की मराठी शाळेत जायचं म्हणून मग मराठी शाळेत जायचं म्हणल्यानंतर पण गावातनं पलीकडे सगळे गावाच्या पलीकडे आमची मराठी शाळा आहे ना आमच्या गावात तर पण पलीकडे आम्हाला जाऊच देत म्हणजे जायचं नाही असं अलीकडच्या लोकांनी अलीकडे येत आहे तिथं थांबायचं पलीकडे जायचं नाही वगैरे काही शाळेत नाही म्हणजे तुम्हाला तर माहितीच होती त्यावेळेसची परिस्थिती काय होती कशी होती ती. मग तसं झाल्यानंतर मग तरी पण आमच्या दाजीला एक खतरनाक तर ते बोलले त्यांनी 2-3 दांडकी अशी ठेवली होती ना ट्रॅक्टर मध्ये ते बोलले कोण काय बोललं तर सरळ हाणायचंच बोलले काही त्यांना काही बोलत बसायचं नाही काय नाही कोणी काय बोलायला लागलं तर हाणायचं. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता पाऊस यायला लागल्यानंतर तेव्हा पण पाऊस चालू झालेला कारण 4 वाजल्यापासून आभाळ आलतं त्यामुळे पाऊस चालू झालेला आम्ही भिजतच होतो कारण आमच्याकडे दुसरं काहीच नव्हतं आमच्याकडे असं काही वाळलं असं काही राहिलंच नव्हतं सगळं भिजून गेलो आणि मग नंतर तिथून त्यांनी ट्रॅक्टर मध्ये हाय अशी ट्रॉली त्या ट्रॅक्टरला जोडली आणि आम्हाला मराठी शाळेत नेलं. मग त्या मराठी शाळेत आम्ही ते 14 दिवस कसे काढले असते ना
ते आम्हालाच माहित. तर त्यात पण त्या 14 दिवसामध्ये पण ह्यांचं लागलं पोट दुखायला एक दिवशी. आणि पोट दुखायला लागलं, इतकं पोट दुखायला लागलं, इतकं पोट दुखायला लागलं. मग घरी फोन केला वगैरे, घरच्यांना कळवलं की पोट दुखतंय वगैरे म्हणून. तर आणि तरी पण सकाळपासून पोट दुखत होतं. तर संध्याकाळी यांचा भाऊ डबा द्यायला आल्यानंतर दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेलं तर सगळीकडे अख्ख्या गावात पसरवलं की बाबांनो त्यांना कोरोना झालाय म्हणून. कारण दवाखान्यात नेलेलं बघितलं ना. आणि मग तुम्हाला सांगते ते काहीच नव्हतं, त्यांना तो स्टोनचा प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे त्यांचं पोट दुखत होतं आणि पहिल्यांदा सुरुवातीला होतं त्यामुळे काही कळून येत नव्हतं. आणि मग भरपूर पोट दुखत होतं. पण दिवसभर त्यांनी पण ते पोट दुखत होतं ते सहन केलं. आणि मग नंतर संध्याकाळी त्यांचे भाऊ आले डबा घेऊन. भाऊ आले म्हणजे माझे दीर आले ना डबा घेऊन. आणि ते डबा घेऊन आल्यानंतर दवाखान्यात नेलं. तर दवाखान्यात नेताना पण काही लोकांचं असं त्याला कोरोनात झाला, आता काय करायचं, आता काय, अख्ख्या सगळ्या गावात झालं की कोरोना झाला म्हणून. आणि नंतर मग दवाखान्यात जाऊन ते गोळ्या वगैरे घेऊन आले. तर 14 दिवस म्हणजे कोणी तिकडे फिराकलं सुद्धा नाही बघायला. फक्त म्हणजे माझ्याकडचे सगळे बघायला आले होते पाहुणे. माझे आई वडील सगळे, बहिणी मावश्या वगैरे सगळे आले होते भेटायला. कारण माझी बहीण एक गावातच राहते, तिथं आमच्या गावातच राहते. ती पण आली होती एक दिवशी. तिची सासू येत होती डबा वगैरे घेऊन. त्यांनी भरपूर त्या टाइमिंगला आम्हाला साथ दिली वगैरे. आणि तर आमच्या घरातलं कोणी म्हणजे कोणीच आलं नव्हतं. दीर यायचा दररोज डबा द्यायला बसले. यांच्यानंतर त्या आत्याच्या मुली वगैरे पण येऊन गेल्या. पण असा काय होता इतकं म्हणजे ते आम्ही 2-3 महिने कसं काढलं. आणि नंतर तिथून नंतर आम्ही गावाला गेल्यानंतर 14 दिवसाचा क्वारंटाईनचा टाइम कसा काढला ते मला माहिती असेल. म्हणजे इतका म्हणजे ना, मग आम्हाला भीती वाटत होती. पण आम्ही सगळे भिजल्यामुळं सर्दी खोकला वगैरे येतोय का काही पण नाही. मला थोडीशी सर्दी झाली होती, मिस्टरांना थोडीशी सर्दी वगैरे झालेली. पण पोराला काही सुद्धा नव्हतं झालं, कारण तो पण रात्रभर भिजतच होता. आणि तो पण रात्रभर भिजलाच होता, तरी पण त्याला काहीच नव्हतं झालं. त्यामुळं बरं झालं ते एक. आणि मग नंतर तरी पण आम्ही क्वारंटाईन राहून घरी आलो. घरी आल्यानंतर 14 दिवसानंतर घरी आल्यानंतर आम्ही घरी आलो आणि सगळे तिथले घरातले बोलत बसले होते ना. आम्ही घरी आलो सगळे उठून गेले तिथून. कारण काय माहिती त्यांना काय वाटलं काय नाही ते. मग मी बोलले, म्हणजे आमचे मेंढर पण आहेत ना घरी, त्यामुळे मेंढर आमचे तिकडं खाली जातात ना. मग ते मेंढर पण आमची तिकडं त्या गावाला गेलेली होती, ती तिकडच होती ना, काळ्यारानला म्हणते ती ना, ती तिकडच होती मेंढर. मग आम्ही घरी गेल्यानंतर हे बोलले होते की मी मेंढर आणायला जाणार आहे म्हणून. मग मी यांना बोलले की मला माहेरी सोडा आणि मग तुम्ही मेंढर आणायला जावा, तुम्हाला जायचंय तर 1-1.25 महिना. मग त्यावेळेस मला ह्यांनी मला माहेरी सोडलं आणि हे गेले मेंढर आणायला. आम्ही 1-1.25 महिना माहेरी राहिलो. आणि हे पण मेंढर घेऊन आल्यानंतर मग आम्हाला घ्यायला आले. तर तुमच्या पण बरोबर असे काही किस्से घडले असतील वगैरे कोरोनामध्ये भरपूर जणांबरोबर भरपूर किस्से घडले असतील, किंवा भरपूर अडचणी आल्या असतील, भरपूर वाईट परिस्थिती पण म्हणजे बऱ्याच जणांवर आली असेल. आमच्या बरोबर पण असा प्रसंग घडला होता. आणि तो कायम लक्षात ठेवण्यासारखा प्रसंग होता. कारण आपल्या बरोबर कोणी म्हणजे आपल्या बरोबर कोणी नसेल ना, तर त्यावेळेस काय वाटतं कसं वाटतं ना, ते आपल्याला माहिती असते. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि धन्यवाद.